Welcome back to Vital Vibes. So today we will be seeing the vital force. So instead of making it complicated through the long terms in English, we will see first it in Marathi. Vital force म्हणजे नेमकं काय? Vital force ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या डे टू डे लाईफ मधल्या सगळ्या रुटीन ॲक्शन्सना नियंत्रित ठेवते, हार्मोनी मेंटेन करते. व्हायटल फोर्सला होमिओपॅथीमध्ये प्रचंड महत्त्व आहे, कारण ही एक अशी अदृश्य शक्ती आहे ज्याच्यामुळे शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टी संतुलित राहतात. अफोरिझम्स 9 to 17 या अफोरिझम्स मध्ये व्हायटल फोर्स बद्दल डिस्क्रिप्टिव्ह वे मध्ये खूप छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. व्हायटल फोर्स ही एक अशी अदृश्य शक्ती आहे ज्याच्यामुळे आपलं हार्ट बीट करते, आपली बॉडी श्वास घेते, आपल्या बॉडीला हिलिंग प्रोसेस होते, आपल्या बॉडीला शरीरामध्ये सगळ्या क्रिया होतात, बायोलॉजिकल फंक्शन्स, फिजिओलॉजिकल फंक्शन्स, थिंकिंग, माइंड लेवलला ॲनालिटिकल गोष्टी ह्या सगळ्या प्रॉपरली फंक्शन करतात. आपली बॉडी हार्मोनीमध्ये आहे. या सगळ्या गोष्टींचं एकच कारण आहे, ते म्हणजे व्हायटल फोर्स. तर सिम्पल एक्झाम्पल आपण बघूया. आपला फोन आहे, फोनमध्ये बॅटरी आहे. इमॅजिन करा की तुमची बॉडी ही एक फोन आहे आणि व्हायटल फोर्स ही बॅटरी आहे. जर बॅटरीच नसेल तर फोन काम करेल का? नाही. बॅटरी तर पाहिजे ना फोन वर्क करण्यासाठी, तो फंक्शनिंग करण्यासाठी. जर बॅटरी हा सगळ्यात मूळचा भाग, जर सगळ्यात क्रुशियल व्हायटल भाग जर फोनमध्ये नसेल तर तो फोन डेड म्हणू आपण, किंवा तो युजलेस, तो थ्रो करण्याच्या कामाचा राहील. बरोबर ना? तसंच व्हायटल फोर्स आहे जोपर्यंत प्रेझेंट आहे तोपर्यंत बॉडी व्यवस्थित फंक्शन करते. ॲज सून ॲज द व्हायटल फोर्स लिव्स युअर बॉडी इज कन्सिडर्ड टू बी डेड. ओके. सेकंड एक्झाम्पल बघूया कार इंजिनचं. सपोज एखादी कार आहे, कारमध्ये इंजिन आहे, तर कारच्या इंजिनला फ्युएल लागतं, म्हणजे पेट्रोल डिझेल लागतं स्मूथली रन करण्यासाठी. जर का आपण पेट्रोल टाकलं नाही कारमध्ये, डिझेलच टाकलं नाही, कार तशीच ठेवली तर ती चालेल का? नाही चालणार. तसंच व्हायटल फोर्स आहे. व्हायटल फोर्स हा बॉडीसाठी एक फ्युएलचं काम करतो, एका पेट्रोल इंजिनचं काम करतो, ज्याच्यामुळे बॉडी रन करते. फिजिकली, मेंटली सगळ्या ऍक्टिव्हिटीजना पॉवर करते, सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात. जेव्हा व्हायटल फोर्स हा स्ट्रॉंग आहे, बॅलन्स्ड आहे तुमच्या बॉडीमध्ये, तेव्हा तुमची बॉडी हेल्दी, एनर्जेटिक फील होते. हेल्दी, एनर्जेटिक, हार्मोनीमध्ये आपण म्हणू शकतो. पण जेव्हा तो डिरेंज्ड होतो व्हायटल फोर्स, जेव्हा तो इम्बॅलन्स्ड होतो, त्या टाइमला तुमच्या शरीरामध्ये दुखणे स्टार्ट होतात, तुम्ही आजारी पडता, तुम्हाला स्ट्रेस्ड फील होतं. हे सगळे काय सिम्पटम्स आहेत की व्हायटल फोर्स हा डिरेंज झालाय. व्हायटल फोर्सचं डेफिनेशन काय आहे? इट इज अन ऑटोक्रॅटिक, ऑटोमॅटिक, स्पिरिट लाईक, डायनॅमिक, अनइंटेलिजंट, इन्स्टिंक्टिव्ह, लाईफ प्रिझर्विंग फोर्स विच ॲनिमेट्स दी मटेरियल बॉडी. ऑटोक्रॅटिक म्हणजे काय? ऑटो म्हणजे सेल्फ, क्रॅटिक म्हणजे पॉवर. व्हायटल फोर्स हा सेल्फ पॉवर्ड आहे, तो सेल्फ गवर्नड आहे, तो डिक्टेटर आहे, स्वतःच्या मर्जीचा मालक आहे. व्हायटल फोर्स बॉडीला गवर्न करत आहे, बॉडी व्हायटल फोर्सला गवर्न करू शकत नाही. व्हायटल फोर्स हा एक पॉवरफुल कंट्रोलिंग एनर्जी आहे जी बॉडीला ड्राईव्ह करते, बॉडीला रन करते. हा डॉमिनंट फोर्स आहे. जसं एखादा लीडर असतो, एखादा किंग असतो जो डिक्टेट करतो, जो एखादी गोष्ट रन करतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कंपनीचा एक सीईओ आहे ज्याला बिझनेस पुढे घेऊन जायचं आहे, त्याचे एम्प्लॉईज त्याला ओपिनियन्स सांगतात स्वतःचे की बिझनेस पुढे नेण्यासाठी काय केलं पाहिजे. पण तो जो सीईओ आहे तो स्वतः डिक्टेटर आहे, त्याचं सेल्फ गवर्न बिझनेस आहे, सेल्फ ओन बिझनेस आहे. तो इतर कुणाचंही काहीही ऐकणार नाही, तो कन्सिडर करणार नाही, तो स्वतःचे डिसिजन स्वतःच घेणार. दॅट इज दी व्हायटल फोर्स. ऑटोमॅटिक, ऑटो म्हणजे सेल्फ, मॅटिक म्हणजे ऍक्टिंग. व्हायटल फोर्स हा सेल्फ ऍक्टिंग आहे. तो स्वतःचं काम न रेस्ट घेता, न थकता कंटिन्युअसली करत असतो. बॉडीमध्ये सगळे फंक्शनिंग प्रॉपरली होत आहेत की नाही हे बघतो. फॉर एक्झाम्पल आपण बॉडीचं घेऊया. बॉडी जर जास्त हॉट फील करत आहे, जास्त गरम असं वाटतंय आपल्याला, उन्हाळ्यामध्ये जसं जास्त उष्णतेमुळे घाम येतो, तर तो व्हायटल फोर्स कशासाठी करतो? तर बॉडी जास्त हॉट झाल्यामुळे घाम येऊन ती कूल डाऊन होते. हे त्याचं एक मेकॅनिझम आहे. दुसरं म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला खूप थंडी वाजते, तर तुम्हाला शिवरिंग होते. कशासाठी? गरम होण्यासाठी. आणखी एक एक्झाम्पल, जर का सपोज तुमची स्किन कट झाली आहे, तुमची बॉडी ऑटोमॅटिकली त्याच्यावरती खपली पकडायची प्रक्रिया सुरू करते. हे कोण करतं? व्हायटल फोर्स करतं. ते नवीन स्किनचे सेल्स डेव्हलप करणं, रिपेअर करणं वुंडला, हे सगळं व्हायटल फोर्स. त्याला आपण सांगावं लागत नाही, आता मला जखम झाली, ही तू बरी करायची सुरुवात कर. त्याचं तो स्वतः करतो. स्पिरिट लाईक म्हणजे काय? व्हायटल फोर्स जो आहे हा आपण बघू शकत नाही,
तो इम्परसेप्टिबल असतो, म्हणजे तो दिसू शकत नाही, त्याचा वास येत नाही, त्याचा आवाज येत नाही, आपण त्याला टच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी काय मेन्शन करतात की व्हायटल फोर्स हा एक स्पिरिच्युअल फोर्स आहे. म्हणजे काय, एनर्जी ही फिजिकल नाहीये व्हायटल फोर्सची, ती इनविजिबल आहे. ती ज्या पर्सनला अलाइव्ह ठेवते त्या पर्सनला सुद्धा ती एनर्जी दिसू शकत नाही, पण आपल्याला ती फील होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखादं झाड आहे, ते झाड ग्रो करतंय, वाढतंय, ते झाड सनलाईटच्या थ्रू, फोटोसिंथेसिस थ्रू वाढतंय, पण त्याच्या आतमध्ये एक व्हायटल फोर्स आहे जो त्या झाडाला वाढण्यासाठी, उगवण्यासाठी मदत करतोय. जर त्या झाडामधून तो फोर्स निघून गेला तर त्या टाइमला ते झाड मरून जाईल, ते झाड सुकेल. त्यामुळे झाडामध्ये सुद्धा जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे ती तुम्ही बघू शकत नाही, पण त्या एनर्जीमुळे ते झाड जिवंत आहे, ते ग्रो करत आहे. डायनॅमिक म्हणजे काय, तर व्हायटल फोर्स जो आहे तो स्वतःच्या बॉडीचे जे फंक्शन्स आहेत, व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी फंक्शन्स, ते स्वतः कॅरी आउट करत आहे. त्याला कुठल्या स्टिम्युलेशनची गरज नाहीये की आता तू हे कर, त्यानंतर तो ते फंक्शन्स कॅरी आउट करेल. तो स्वतः सगळं ऑटोमॅटिकली कॅरी आउट करत आहे त्याच्या डायनॅमिक लेवलला. म्हणजे काय, जी इनर एनर्जी आहे व्हायटल फोर्सची ती चेंज होते जशा जशा सिच्युएशन्स चेंज होतील. तो स्वतःला अडॅप्ट करतोय ऍक्टिव्हली, कॉन्स्टंटली डिफरंट सिच्युएशन्सला. फॉर एक्झाम्पल, जर का बॉडी वॉर्म झाली आहे तर आपल्याला घाम येतो कूल डाऊन करायला, आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं तसं. जर का कोल्ड झाली आहे तर आपल्याला शिवरिंग येते हीट जनरेट करायला. सेकंड एक्झाम्पल बघूया कारचं. सपोज एखादी कार आहे तर कारमध्ये इंजिन जे आहे ते व्हायटल फोर्सचं काम करतंय. ती पॉवर आहे व्हायटल फोर्सची जी बॉडीला मूव्ह करते, आणि कारमध्ये इंजिनची पॉवर आहे जी कारला मूव्ह करते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही गॅस पिडल दाबताय तर इंजिन मोर पॉवर देते स्पीडअप करण्यासाठी. जेव्हा तुम्ही स्लो डाऊन करता त्या टाइमला इंजिन ऍडजस्ट करते पॉवर रिड्यूस करण्यासाठी. या प्रकारे काय असतं, कारचं जे इंजिन आहे ते अडॅप्ट करतं स्वतःला स्पीड, टेम्परेचर, फ्युएलच्या प्रमाणे, गरजेप्रमाणे फ्युएलच्या. तसंच व्हायटल फोर्स अडॅप्ट करतो डिफरंट सिच्युएशन्सला. काय मेंटेन करण्यासाठी, बॉडीमध्ये बॅलन्स, हार्मोनी आणि हेल्थ मेंटेन करण्यासाठी. इंटेलिजंट, इन्स्टिंक्टिव्ह. व्हायटल फोर्स जो आहे तो इंटेलिजंट नाही आहे, त्याला स्वतःचं इंटेलेक्ट नाही आहे, त्याला माहिती नाही आहे, रिझनिंग नाही आहे. तो फक्त एनर्जी आहे जी आपल्या बॉडीला फंक्शन करते, जी आपल्या बॉडीला इम्पल्स देते. त्याला माहिती नाही आहे काय राईट आहे, काय रॉंग आहे. फॉर एक्झाम्पल, एक बर्ड आहे, त्याला शिकवायला लागत नाही की तुझं घरटं कसं बांधलं पाहिजे. ते नॅचरली त्याच्या बिहेवियरमध्ये, इन्स्टिंक्टमध्ये ऑटोमॅटिकली येतं. ह्युमन्समध्ये कसं आहे, आपल्याला कळतं की एखादं भांडं गरम आहे, आपण आपला हात त्याच्यामधून पटकन रिमूव्ह करतो किंवा आपण त्या भांड्याला हात लावायला जात नाही. हे आपलं नॅचरल प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. तसंच लाईफ प्रिझर्विंग पॉवर. व्हायटल फोर्स हा एक लाईफ प्रिझर्विंग पॉवर आहे. म्हणजे काय, जर व्हायटल फोर्स प्रेझेंट असेल बॉडीमध्ये तरच आपण जिवंत आहे असं कन्सिडर होईल, अदरवाईज वी विल बी डेड. बॉडी रन करणार नाही, बॉडीचे फंक्शन्स राहणार नाहीत, बॉडीमधून एनर्जी निघून गेल्यानंतर बॉडीचे कुठलेही फंक्शन होणार नाहीत, म्हणजेच आपल्याला डेड डिक्लेअर करणार. तर त्यामुळे जी बॉडीमध्ये प्रिझर्विंग एनर्जी आहे, जी प्रिझर्विंग पॉवर आहे, ती जिवंत ठेवण्याचं, हेल्दी फंक्शनिंग ठेवण्याचं काम व्हायटल फोर्सचं आहे. हा एक इनविजिबल फोर्स आहे जो बॅलन्स करतो बॉडीला फिजिकली, मेंटली, इमोशनली, तिन्ही प्लेन्सवरती. सिम्पल वर्ड्समध्ये बघायला गेलं तर ही एक अशी एनर्जी आहे जी आपल्या बॉडी पार्ट्सना वर्क इन हार्मोनी, म्हणजेच नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते, आपल्याला हेल्दी राहण्यासाठी मदत करते, बॉडीला स्ट्रॉंग, बॅलन्स्ड निर्माण करून बॉडीला गुड फील करण्यासाठी मदत करते. जर का आपण वीक झालो, व्हायटल फोर्स जर डिस्टर्ब झाला तर आपण वीक होतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही आजारी असता व्हायटल फोर्स हा डिस्टर्ब्ड असतो. सपोज तुमची जी बॉडी आहे ही एक वेल ऑइल्ड मशीन आहे, त्याला भरपूर ऑइलिंग केलेलं मशीन आहे, आणि तुमचे जे पार्ट्स आहेत, हार्ट, लंग्स, मसल्स, हे जे स्मूथली रन करतायत, तुमच्या मशीनचे हे जे पार्ट्स आहेत ते व्हायटल फोर्समुळे रन करतात. जर व्हायटल फोर्स नसता तर तुमचं हार्टबीट झालं असतं का? नसतं झालं. लंग्स तुमचे ब्रीथ केले असते का? तुम्हाला रेस्पायरेशन प्रोसेस झाली असती का बॉडीमध्ये? श्वास घेता आला असता का? नसता. मसल्स तुमचे जे वर्कआउट करतात, जिममध्ये मसल्स बिल्ड होतात, हे बिल्ड झाले असते का? नसते झाले. त्यामुळे व्हायटल फोर्स हा हेल्दी ऑर्गॅनिझमसाठी सगळ्यात महत्त्वाची शक्ती आहे, त्याच्या शरीराची ऊर्जा आहे, ज्याच्यामुळे तो जिवंत आहे. थँक्यू फॉर लिसनिंग पेशंटली.
Do subscribe, like, share for more such videos.